कोल्हापुरातील मुसळधार पावसाचा फटका आता शहराच्या मध्यवस्तीलाही बसू लागलाय। राजारामपुरी 5व्या गल्लीत आज एक जुने झाड अचानक कोसळल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मालमत्तेचं नुकसान झालं असून स्थानिक नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। कोल्हापुरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आज राजारामपुरी 5व्या गल्लीत एक जुने झाड अचानक कोसळलं। ही घटना भरवस्तीत घडल्यानं परिसरात काही काळ घबराट पसरली। सुदैवानं झाड कोसळताना कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरातील काही मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान स्थानिक नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन सेवांबाबत नाराजी व्यक्त करत अशा धोकादायक आणि जीर्ण वृक्षांची वेळेत पाहणी आणि छाटणी झाली असती तर ही घटना टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया दिली। सध्या कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासनानं नागरिकांना जुनी झाडे, कमकुवत बांधकामं आणि धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केलंय। आणि आता तरी जागे होऊ देत प्रशासन, एवढीच कळकळीची विनंती। पुन्हा एकदा सभागृह सोडून या माध्यमातून परत तुमच्या माध्यमातून मी आयुक्तांना असेल किंवा प्रशासकांच्या सर्वच अधिकाऱ्यांना सांगते, आता तरी जागे व्हा। जीवितहानी होऊ नये हीच कळकळीची आमची विनंती आहे। जीवितहानी झाल्यावरच जागे यायचे का असे आम्ही का म्हणणार नाही, आम्ही नाही, सर्वसामान्य नागरिक सगळ्यांची हीच प्रतिक्रिया आहे की जीव गेल्यावरच महापालिका जागे होणार आहे का किंवा प्रशासक जागे होणार आहे का। वेळीच लवकरात लवकर तातडीनं, मी म्हणत नाही की माझाच प्रभाग, शहरातली अनेक धोकादायक झाडं आहेत, वृक्ष आहेत, त्यांचा भार, त्याच्यावरचा फांद्या तोडून कमी करा। अशा घटना होणार नाहीत। सगळ्याच प्रभागामध्ये ॲट अ टाइम भाड्यानं जेसीबी किंवा बूम घ्या, बाहेरून बूम मागवा आणि तात्काळ शहरातली यंत्रणा पटापट हलवून जीवितहानी होण्यापासून, लोकांना धोका पोचण्यापासून लोकांचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे। आयुक्तांना ह्या निमित्तानं मी कळकळीची मागणी करते, विनंती नाही आता करत मी। सुदैवानं या घटनेत जीवितहानी टळली असली तरी पावसाळ्यात शहरातील धोकादायक वृक्षांचं सर्वेक्षण आणि तातडीनं उपाययोजना करण्याची गरज या घटनेनं पुन्हा अधोरेखित केली आहे।